नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बघा, उद्या 26 एप्रिल 2026 आपल्या सर्वांचा स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर आहे. इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी. सर्वप्रथम आपणा सर्वांना स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बघा, आपल्या सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे आणि बघा, पुस्तक असतं खूप पानांचं, पण प्रश्न सगळे येतात का? नाही. म्हणजे 100% सिलेबस परीक्षेला विचारला जात नाही. त्याच्यामुळे अभ्यास, कोणत्याही व्यक्तीचा अभ्यास 100% काही होत नसतो. बघा, जेवढा तुमचा अभ्यास झाला आहे तेवढ्या ह्याच्याने प्रामाणिकपणे छान पेपर लिहा. अगदी शांततेत या परीक्षेला काय करायचं आहे, सामोरे जायचं आहे. यश आपलंच आहे. चला तर मग आता परीक्षेच्या आदल्या दिवशी काय करायचं किंवा परीक्षेला जाण्या अगोदर काय केलं पाहिजे, कोणते प्रश्न बघितले पाहिजेत. बघा, आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे जास्त प्रश्न विचारले जातात परीक्षेला, म्हणून आपण त्याचा खूप अभ्यास केला आहे. मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास जास्त करतो का? आपण नाही, कारण ते फक्त वाचनाचे विषय आहेत. म्हणजे आपण वाचन रोज करतच असाल तुम्ही, त्याच्यावर ते प्रश्न विचारले जातात. मग आता काही प्रश्न असे असतात इंग्रजीमध्ये की ते कन्फ्यूज करणारे आहेत. बऱ्याच मुलांचे मार्क्स जातात. असे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत. नक्की हा व्हिडिओ परीक्षेला जायच्या अगोदर नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचे सगळे मार्क्स तुम्हाला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा विचारला आहे, व्हॉट करेक्ट एक्सप्रेशन विल यू यूज व्हेन युअर ब्रदर गेट्स द फर्स्ट प्राइज इन अ कॉम्पिटिशन. आता बघा, तुमच्या भावाला फर्स्ट म्हणजे पहिलं बक्षीस भेटलं आहे कोणत्या तरी परीक्षेमध्ये किंवा कॉम्पिटिशनमध्ये, स्पर्धेमध्ये, तर त्यावेळेस तुमची भावना कशी असेल किंवा तुम्ही त्याला काय म्हणाल? मग थँक्यू म्हणजे आभारी आहे म्हणू का? नाही. आपण धन्यवाद कधी देतो? ज्यावेळेस आपल्याला कोणी मदत केली किंवा एखादी वस्तू दिली तर त्यावेळेस आपण काय करतो? धन्यवाद म्हणजे थँक्यू म्हणतो, आहे की नाही? हाऊ लकी, किती लकी आहेस, किती भाग्यवान आहेस असं म्हणू का आपण? नाही. त्याने अभ्यास केला आहे म्हणून त्याला यश मिळालं आहे. मग आपण काय म्हणू? कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी गुड, खूप छान असं म्हणू का? आपण काय म्हणतो? कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन करतो, आहे की नाही? मग इथं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे. Which small animal's name is hidden in the word rotation? आता रोटेशन या शब्दामध्ये पर्यायातील कोणत्या छोट्या ॲनिमलचं नाव लपलेलं आहे? तर बघा, इथे सी आहे का? नाही आहे. मग हा येणार नाही. एच आहे का याच्यामध्ये? मग याची हेन येईल का? नाही येणार. बघा, इथे RAT, रॅट म्हणजे उंदीर, आणि उंदीर हा छोटासाच प्राणी आहे ना, हे तर येणारच नाही. म्हणून मग उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3, रॅट. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण, आहे की नाही? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. आता बघा, ॲट, ब्रदर, क्लेवर, द. आता क्लेवर हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे. आपण म्हणतो ना, द बॉय इज अ क्लेवर, आहे की नाही? मग क्लेवर हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणून या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, काय सांगितले? चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल द ब्लँक. आता बघा, इन अ वीक देअर आर ... डेज. मग आपल्याला माहिती आहे एका आठवड्यामध्ये, वीक म्हणजे काय? आठवडा. मग एका आठवड्यामध्ये किती डेज असतात? तर 7 डेज असतात. म्हणून इथं आन्सर काय येणार आहे? 7. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. बघा, इथे वर एक प्रश्न राहिला आपला, महत्त्वाचा प्रश्न आहे. हाऊ विल यू सीक परमिशन फ्रॉम युअर टीचर टू एंटर द क्लासरूम. बघा, तुम्हाला क्लासरूममध्ये यायचं आहे, मग तुम्ही तुमच्या टीचरांची परमिशन कशी काढाल? आता बघा, ज्यावेळेस आपण परमिशन काढतो त्यावेळेस बघा, आता बघा, शाल आय कम इन, हे आता आपण म्हणू का? शाल आय कम इन म्हणू का आपण? नाही. का नाही म्हणणार? कारण शाल आय कम इन हे वाक्य सहसा भविष्यातील कृती किंवा सूचना विचारण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यामुळे हे परमिशनसाठी इथे योग्य होणार नाही किंवा योग्य ठरणार नाही.
आय एम कमिंग इन द क्लास. आता बघा मी वर्गात येत आहे, हे काय झालं, साधं वाक्य झालं ना, म्हणजे हे विधान आहे की मी वर्गात येत आहे. आणि आपल्याला परमिशन सांगितलं आहे. परमिशन म्हणजे काय, परवानगी मागायची आहे ना. मग बघा, मे आय कम इन टीचर, मी आत येऊ का टीचर. आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, याचा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रकारचा प्रश्न विचारलेलाच आहे. त्याच्यामुळे याही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारणारच. हा प्रश्न म्हणजे परमिशनचा एक तरी प्रश्न येणारच. आता बघा, ज्यावेळेस परमिशन विचारली जाते त्यावेळेस मे हा शब्द बघायचा, कारण परमिशन मागण्यासाठी व्याकरणाच्या दृष्टीने मे हा योग्य शब्द आहे. आता इथे बघा, प्लीज मे आय कम इन, इथे प्लीज म्हणजे विनंती केले, पण नुसता प्लीज नाही, जेव्हा परमिशन असते त्यावेळेस मे हा शब्दच शोधायचा. म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर काय आहे, मे आय कम इन टीचर, मी आत येऊ का टीचर, असं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. आता बघा, त्याच्यासारखाच एक दुसरा प्रश्न आहे. इथे मात्र रिक्वेस्ट विचारले. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. आता रिक्वेस्ट म्हणजे काय, विनंती. मग बघा, आपल्याला एखाद्याकडून एखादी गोष्ट पाहिजे तर आपण त्याला विनंती करतो, किंवा कोणतंही काम असेल तर आपण त्याच्यासाठी काय करतो, विनंती करतो. मग बघा, आता विनंती दाखवायची आहे तर बघा, आपण ड्रॉ अ स्क्वेअर. आता हे काय आहे, ड्रॉ अ स्क्वेअर, चौकोन काढ, आहे की नाही. हे काय आहे, एक सूचना किंवा एक आज्ञा आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं वाक्य बघा, आय नीड युअर नोटबुक, मला तुझ्या नोटबुकची गरज आहे, है की नाही. हे काय आहे, साधं विधान आहे. म्हणजे या वाक्यातून आपल्याला काय होते, आपली गरज व्यक्त होते. म्हणून हे येईल का रिक्वेस्टमध्ये, नाही येणार. बघा, ज्यावेळेस असे प्रश्न विचारतात त्यावेळेस सेंटेन्स नीट वाचायचं आणि काय करायचं, त्याचा मिनिंग लावायचा प्रयत्न करायचा आणि मगच आपलं उत्तर कन्फर्म करायचं. तिसरं बघा, विल यू प्लीज टेल मी अ स्टोरी. आता बघा, ह्याच्यामध्ये इथे काय सांगितलंय, प्लीज हा शब्द घेतलाय. प्लीज म्हणजे काय, नम्रता दाखवतोय ना. मग आपण विनंती करतोय म्हणजे नम्रपणे विचारतोय. मग ज्यावेळेस प्लीज हा शब्द वापरतो त्यावेळेस नम्रता आहे की नाही वाक्यामध्ये. म्हणून मग विनंती, रिक्वेस्ट कोणती आहे तर विल यू प्लीज टेल मी अ स्टोरी, म्हणजे तू मला गोष्ट सांगू शकशील का, किंवा कृपया तू मला गोष्ट सांगतोस का, असं काही. ठीक आहे, मग इथे उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. आता बघा, डू यू नीड हेल्प. डू यू नीड हेल्प, हे इथे प्रश्न विचारलाय, मग हे येईल का, मग योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, हाऊ विल यू आस्क फॉर परमिशन टू युअर फ्रेंड बिफॉर टेकिंग हिज पेन. आता बघा, तुम्हाला परमिशन काढायची आहे, म्हणजे परवानगी काढायची आहे. तुमच्या मित्राकडून तुम्हाला पेन घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय करायचे आहे, परमिशन काढायची आहे. मग आत्ताच आपण परमिशनचा प्रश्न बघितलेला आहे. मग आता काय करायचं, आपल्याला माहिती आहे परमिशनसाठी आपल्याला सगळ्यात व्याकरणिकदृष्ट्या कोणता शब्द महत्त्वाचा आहे तर मे हा शब्द योग्य आहे. मग मे आय टेक युअर पेन योग्य असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यामुळे काय करायचं, ज्यावेळेस असे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस काय करायचं, मे हा, परमिशन विचारले की मे हा शब्द शोधायचा आणि त्याला काय करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे. तर ही सेंटेन्स पूर्ण रीड करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट वर्ड फॉर इट. आता इथे बघा, अँग्री म्हणजे रागावणे, सॅड म्हणजे दुःखी, हंग्री म्हणजे भुकेला, हॅप्पी म्हणजे आनंदी. बघा, ज्यावेळेस असा स्माईलचा फेस असतो त्यावेळेस तो कसा व्यक्ती असतो, हॅप्पी फेस असतो. म्हणून मी ते करेक्ट आन्सर येणार आहे हॅप्पी. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. आता प्रश्न घड्याळावर विचारलाच जातो, व्हॉट इज द टाईम इन द क्लॉक. आता बघा, मला नक्की सांगायला आवडेल. बघा, ज्यावेळेस करेक्ट टायमिंग, आता बघा इथे मी घड्याळामध्ये 9 वाजलेले दाखवलेत तर आपण काय लिहितो, 9 o'clock असं लिहितो. ठीक आहे. आता इथे घड्याळामध्ये मी हे 12, हे 3, 6 आणि इथे 9. आता या घड्याळामध्ये मला 9:15 वाजलेले दाखवायचे आहेत. किती वाजलेले दाखवायचे आहेत, 9:15. म्हणजे बघा 9 वाजून हा तास काटा 9च्या पुढे आणि मिनिट काटा 3वर. ठीक आहे, 9:15 झालेत. बघा, 15 मिनिटाला इंग्रजीमध्ये क्वार्टर म्हणतात. काय म्हणायचं आहे, क्वार्टर म्हणायचं आहे. मग 15 मिनिटं होऊन गेलेत, म्हणजे पास्ट झालं ना. मग क्वार्टर पास्ट किती वाजून, 9 वाजून, क्वार्टर पास्ट 9 म्हणजेच 9:15. आता बघा, प्रश्न इथे वेगळे आहे पण मला वाटतं हे गरजेचं आहे म्हणून मी सांगते, लक्ष द्या सगळ्यांनी.
9:30 झालेत. 30 मिनिटाला आपण काय म्हणतो बघा, हा मिनिट काटा इथे येणार आहे, बरोबर आहे. मग काय हाफ, काय म्हणतो हाफ मिनिट ना, मग 9:30 असं म्हणतो. म्हणजे 9:30 म्हणजे 9:30. आता बघा इथे 9:45 झालेत. मी इथे घड्याळ काढते, छोटंसं पूर्ण काढत नाही आहे, व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी छोटंसं काढते. 9:45 झालेत म्हणजेच इथे 10 आहेत. मग बघा मिनिट काटा कुठे आहे 9 आणि तास काटा कुठे आहे 10च्या थोडासा मागे आहे. मग आता हे 45 मिनटं कमी आहेत. मग 9:45 झालेत म्हणजेच 15 मिनटं कमी आहेत ना 10 वाजायला. मग 15 मिनटाला आपण काय म्हणतो क्वार्टर. पण इथे कमी आहेत म्हणजे काय करायचं 2 वापरायचं. 15 मिनटं झाल्यावर क्वार्टर पास्ट वापरायचं. 15 मिनटं कमी असल्यावर क्वार्टर 2 वापरायचं. किती वाजायला 15 मिनटं कमी आहेत 10 वाजायला, म्हणून मी इथे 10 लिहायचं म्हणजे क्वार्टर टू 10. बघा हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. आता बघा या घड्याळामध्ये बघा किती वाजलेत 11 वाजायला 5 मिनटं कमी आहेत. मग किती मिनिटं कमी आहेत 5 मिनिट कमी आहेत ना. मग काय करायचं आहे 5 मिनिट 2 कमी आहेत म्हणून मग 2 इट्स 5 मिनिट 2 किती वाजायला 11 वाजायला, म्हणून मी इथे 11. मग आपला आन्सर कोणता असेल ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इन पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स म्हणजे काय भूतकाळ. मग खाली दिलेल्या पर्यायामध्ये कोणतं वाक्य पास्ट टेन्स मधलं आहे. सेंटेन्स रीड करूया आपण. टुमारो आय शाल प्ले म्हणजे काय, टुमारो म्हणजे काय उद्या मी खेळेन. मग हे काय झालं फ्युचर भविष्यकाळ झालं. सेकंड सेंटेन्स राहुल वॉज अ टीचर, राहुल शिक्षक होता. आता बघा इथे वॉज आहे की नाही, मग लक्षात ठेवायचं आहे वॉज आणि वर असेल तर ते पास्ट टेन्स मधलं वाक्य झालं. बघा लक्षात काय ठेवायचं आहे वॉज आणि वर हे जर वाक्यामध्ये असेल तर हे पास्ट झालं, पास्ट टेन्सचं वाक्य झालं. आता बघा द चिल्ड्रन्स आर प्लेइंग ING प्रत्यय, द चिल्ड्रन्स आर प्लेइंग म्हणजे काय मुले खेळत आहेत. ING प्रत्यय असेल तर ते वर्तमान काळातलं वाक्य होतं. फोर्थ सेंटेन्स बघा, मीना इज अब्सेंट टुडे, मीना आज गैरहजर आहे. मग टुडे म्हणजे आज म्हणजे वर्तमान काळ. मग आपल्याला विचारलंय पास्ट टेन्स, मग आपल्याला मिळते राहुल वॉज अ टीचर, राहुल टीचर होता. ऑप्शन नंबर सेकंड इज पास्ट टेन्स. बघा पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट रायमिंग पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आता रायमिंग पेअर म्हणजे काय यमक जुळणारे. ज्या 2 शब्दांचा उच्चार सेम आहे आणि ज्याचे शेवटचे 2-3 लेटर सेम असतात त्याला आपण काय म्हणतो रायमिंग पेअर म्हणतो. मग आता बघा कॉट बॉट, मग बघा GHT म्हणजे सेम आहे. विल बॉल हे चुकीचं आहे, सेम पण नाही आणि उच्चार पण सेम येत नाही. मग विलला काय पाहिजे होतं स्टील पाहिजे होतं किंवा काही अजून. बॅड डॉग चुकीचं आहे. मॅन बॉय चुकीचं आहे. मॅन व्हॅन बॅड हॅड असं आलं पाहिजे होतं की नाही. मग इथे योग्य आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, फाइंड आउट द सुटेबल लेटर टू पुट इन प्लेस ऑफ स्टार सो ॲज टू फॉर्म 4 मिनिंगफुल वर्ड्स. आता हे प्रश्न खूप सोपे आहेत, हे आपल्याला मार्क मिळवण्यासाठी आहेत, सोपे आहे. काय करायचं आहे आता बघा DA प्रत्येक पर्याय ठेवून बघा. आता इथे मी C ठेवला तर DAC डॅक होतोय का नाही. L ठेवला DAL डाल होतंय का नाही होत आहे. DAO डो होतंय का नाही. DAM डॅम म्हणजे काय धरण. आणि बघा MANGO मँगो म्हणजे अर्थपूर्ण शब्द होतोय. आता बघा NAME नेम म्हणजे नाव. MAN मॅन म्हणजे माणूस. मग यम हे लेटर ठेवल्यावर 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणून मग आन्सर इज ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. बघा पुढचा प्रश्न बघूया. सी द पिक्चर अँड फाइंड इट्स डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता बघा चित्र बघायचं आहे आणि चित्राबद्दल आपल्याला वाक्य कोणते दिलेत किंवा कोणतं वाक्य चित्रासाठी सुटेबल आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मग बघा आपण आधी मराठीत बघूया. या चित्रामध्ये काय दिसतंय
तर एक मुलगी झाडाच्या दिशेने पळते किंवा झाडाच्या जवळ धावताना दिसत आहे. मग बघा बरं, अ गर्ल इज रनिंग नियर टू द ट्री. मग हे वाक्य मला वाटतं योग्य आहे. तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकीचे पर्याय बघूया म्हणजे आपलं उत्तर कन्फर्म होईल. अ गर्ल डान्सिंग ऑन ग्राउंड. आता ही मुलगी डान्स करते का, नाचते का? नाही. बघा तिचे पाय पळताना दिसत आहेत. मग हे येणार नाही. अ गर्ल इज गोइंग टू स्कूल. जर ती शाळेला जाते तर तिच्या पाठीवर दप्तर पाहिजे होतं, आहे की नाही? आहे का? नाही आहे, म्हणून मग ते सुद्धा येणार नाही. अ गर्ल इज इटिंग ॲन ॲपल. मुलगी सफरचंद खाताना दिसते का? नाही. मग अ गर्ल इज रनिंग नियर टू द ट्री. म्हणजेच एक मुलगी झाडाच्या शेजारी धावताना दिसत आहे. हेच वाक्य योग्य आहे, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न, फाइंड द सेंटेन्स वेअर द एक्सक्लामेशन मार्क इज नॉट युज्ड. एक्सक्लामेशन मार्क म्हणजे काय? हे सिम्बॉल ज्याला आपण मराठीमध्ये उद्गारवाचक चिन्ह म्हणतो, आहे की नाही? मग बघा, कुठे वापरलं नाही हे विचारलंय. व्हॉट्स युअर फेवरेट डिश? क्वेश्चन मार्क आहे. ओ नो यू हॅवंट ओ सेड हिज मदर. मग इथे वापरले ना. ग्रँडपा द बबल्स लुक सो लवली. है की नाही? आजोबा बबल्स किती छान आहेत. वापरले. मग कुठे वापरलं नाही आहे? तर सेंटेन्स फर्स्ट. व्हॉट्स युअर फेवरेट डिश? तुझी फेवरेट डिश कोणती आहे? इथे क्वेश्चन विचारलं आहे, म्हणून मी इथे काय यूज केलं आहे? क्वेश्चन मार्क यूज केला आहे. म्हणून मग इथे आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, विच पंक्च्युएशन मार्क शुड बी यूज इन द गिवन सेंटेन्स. आता बघा, इथे बघा कोणतं विरामचिन्ह वापरता येईल असं विचारलं आहे. ऑलरेडी त्यांनी कॉमा दिलेलाच आहे, पण बघा, येस इट इज. येस हो ते आहे की नाही? इट इज म्हणजे काय? मग इथे कोणतं राहिलं आहे? तर फुल स्टॉप राहिलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे वाक्य असेल तर वाक्य पूर्ण झालं की त्याच्या पुढे काय येतं? फुल स्टॉप येतं. म्हणून इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द फॉलोविंग सेंटेन्स. आता बघा, खाली वाक्य दिले आपल्याला, त्याच्यामध्ये कोणतं विरामचिन्ह वापरायचं आहे, पंक्च्युएशन मार्क्स यूज करायचे ते आपल्याला सांगायचं आहे. सेंटेन्स रीड करूया. सुनील, महेश, गणेश अँड सुरेश आर गुड फ्रेंड्स. म्हणजे सुनील, महेश, गणेश आणि सुरेश हे चांगले मित्र आहेत. मग बघा, आपल्याला माहिती आहे इथे मित्रांची नावं आहेत किंवा नाउन्स आहेत, आहे की नाही? नाउन. मग इथे सुनीलच्या नंतर थांबतो कॉमा, महेशच्या नंतर थांबतो कॉमा. मग इथे कोणतं पंक्च्युएशन मार्क्स येणार? तर कॉमा. कॉमा हे चिन्ह कसं असतं? या पद्धतीनं. म्हणून आन्सर इज 4 इज अ करेक्ट. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ऑपोजिट ऑफ द गिवन वर्ड. आता जॉय शब्द कोणता दिलाय? जॉय. जॉय म्हणजे काय? आनंदी किंवा आनंद आपण म्हणतो. मग त्याचे विरुद्धार्थी शब्द काय? आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. मग आता बघा, बॅड, हॅप्पी. बॅड म्हणजे वाईट, हॅप्पी म्हणजे आनंदी, क्राय म्हणजे रडणे, सोरो म्हणजे काय? दुःख किंवा दुःखी. म्हणून आन्सर आहे जॉयच्या अपोजिट वर्ड्स आहे सॉरो. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी यूज्ड इन द फॉलोविंग सेंटेन्स. सेंटेन्स बघा, खाली वाक्य दिलं, त्याच्यामध्ये कोणतं विरामचिन्ह योग्य येईल? हॅलो हू आर यू. हॅलो हू आर यू. तू कोण आहे? प्रश्न विचारलाय, मग काय येणार? क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. पुढचा प्रश्न बघा, फाइंड द रॉंग मॅच फ्रॉम फॉलोविंग अल्टरनेटिव्ज. आता बघा, इथे समूहदर्शक शब्द दिलेत इंग्रजीमधले, ज्याला आपण कलेक्टिव्ह नाउन्स म्हणतो. अ बंच ऑफ फ्लॉवर बरोबर आहे, फुलांचा गुच्छ करेक्ट आहे. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन मुलांचा समूह बरोबर आहे. अ बंडल ऑफ शिप हे बरोबर आहे का? नाही. अ बंडल ऑफ स्टिक्स असतात, म्हणजे काड्यांचा बंडल असतो, आहे की नाही? मग इथे बंडल हे योग्य आहे का? नाही. मग शिपचं काय पाहिजे? अ फ्लॉक ऑफ शिप, आहे की नाही? मग इथे योग्य उत्तर आहे का? ते नाही आहे. अ टीम ऑफ प्लेयर्स बरोबर आहे, खेळाडूंचा संघ करेक्ट आहे. मग आपल्याला रॉंग पेअर विचारले, मग इथे रॉंग आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन,
फाइंड द करेक्ट आर्टिकल्स फॉर द फॉलोविंग वर्ड. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, उपपद वापरायचं आहे, म्हणजे आर्टिकल यूज करायचं आहे. मग वर्ड कोणता दिला आहे, सन. मग सन हा एकमेव आहे, त्याच्यासारखा दुसरा आहे का, कोणीही नाही. मग काय म्हणणार आपण त्याला, द सन. आणि आपल्याला माहिती आहे ए कधी आपण यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला बघा AEIOU हे जर वोवल्स असतील तर त्याच्या अगोदर आपण अँड यूज करतो, आणि कन्सोनंटच्या अगोदर आपण काय करतो, ए यूज करतो, म्हणजे अ वापरतो. आणि द सन हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट वर्ड इन द ब्लँक. रोज हॅज अ डॉट डॉट कलर, ब्ल्यू, ब्लॅक, येलो, पिंक. मग रोज कोणत्या रंगाचं असतं, तर पिंक रंगाचं असतं, म्हणून आन्सर आहे पिंक इज करेक्ट. ऑप्शन नंबर 4. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी कॉन्फिडंटली पेपर लिहा, आणि एखादा प्रश्न नाही आला तर आपलं मन जे करेल त्या पर्यायाला काय करायचं आहे, गोल करायचं आहे, पण सगळे प्रश्न सोडवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.